तुझं नाव काय? प्रदीप रामचंद्र परदेशी. तू कुठे राहतो? मुंडाळा तालुका उसाल जिल्हा जळगाव. बरं, तुझी सैन्य दलामध्ये निवड झालेली आहे. तर तू अभ्यास कसा केला? आणि अभ्यास करीत असताना तुला तुझी परिस्थिती काय होती? काय सांगशील? अभ्यास करताना म्हणजे मी शेतात काम करत होतो. आई वडील म्हणत होते की काम नको करू शेतामध्ये, तू अभ्यास कर चांगला असं. आणि चांगल्या प्रकारचं यश मिळव. हा. बरं, तुझं क्वालिफिकेशन काय आहे? ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन झालेलं आहे. बरं, तू तुला या क्षेत्रामध्ये तुला रुची होती का? आवड होती का? 10 वर्षापासून मी आर्मीचीच प्रॅक्टिस करत होता. त्यानंतर मग इंडियन आर्मीचं एज खतम झालं होतं, तर मग टी आर्मी राहते त्याची मी प्रॅक्टिस करत होतो. आम्ही 18 नोव्हेंबर 2025ला भरतीला गेला होता देवलाली. येते. त्या ठिकाणी मी पहिले रनिंग पास केली. 300 मुलांमधून 3-4 मुलं घेत होते. रनिंग पास केली. त्याच्यानंतर मेडिकल झालं. आता पेपर झाला जानेवारीमध्ये आणि आता 2 मार्चला रिझल्ट आला. बरं, ही भरती ओपन नव्हती का? हा, ऑनलाईन होती? ओपन भरती होती, म्हणजे कोणताच फॉर्म वगैरे नाही होता. बरं, ओपन भरती होती. बरं, आता एक चांगली आपली सैन्य दलामध्ये निवड झालेली आहे. तर या निवडीच्या माध्यमातून आपली फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार? आपला संकल्प काय राहणार आहे यापुढे? फ्युचरमध्ये म्हणजे मी अजून सैन्य दलामध्ये जाऊन कोणत्या तरी पोस्टसाठी चांगला प्रयत्न करेल. हां. अजून मुलांना एकच सांगेल की संघर्ष मी 10 वर्षापासून करत होता. तसं मला आर्मीतच जायचं होतं, तर मी आर्मी भरतीमध्ये सिलेक्ट झालो शेवटी. तसंच सांगेल कोणाला पण की प्रयत्न हे शेवटपर्यंत केले पाहिजे. एक तरुण वर्ग जे आहेत सुशी बेरोजगार, त्यांना तू तुझ्या निवडीच्या माध्यमातून काय मेसेज देशील? म्हणजे एकच सांगेन की मी शेवटपर्यंत 10 वर्ष आले मी प्रॅक्टिस करत होता लगातार, म्हणजे कंटिन्यू रनिंग चालू ठेवत होता, अभ्यास वगैरे. तर एकच सांगणं आहे की म्हणजे प्रॅक्टिस केल्यानं सर्व काही मिळतं. बरं. बरं, एक चांगल्या प्रकारचं तुझी सैन्य दलामध्ये निवड झालेली आहे. याचं श्रेय आपण कोणाला देणार? याचं श्रेय आई वडील आणि मित्रपरिवारानं भाऊने पण चांगला सपोर्ट केला. बरं. तू या सैन्य दलामध्ये तुझी निवड झालेली आहे. तू कोणकोणत्या पुस्तका वगैरेचा अभ्यास कसा केला? ही पुस्तकाचा अभ्यास म्हणजे ऑनलाईन पण केला. एडी आर्मी पॉईंट चॅनल आहे, ॲप आहे एक, त्याच्यावरून केला. अजून एक प्रवीण नायचे सरांनी पण मदत केली होती. अजून भुसावळचे सर एक कुंदन कोलते त्यांनी, एक निर्मल दत्त अकॅडमीवाले सर आहे, त्यांना पण मार्गदर्शन गणितामध्ये केलं होतं.